शिरूरची जनता आक्रोश करायला लागले की आम्ही चुकीचे उमेदवार आहे. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मीडियामध्ये असं चित्र निर्माण केलंय, उभं केलंय की जनतेचा जो आवाज आहे, सगळं काय आहे, मी खूप कामं केली. माझं जाहीर आव्हान आहे त्यांना, त्यांनी एकही रुपयाचं काम केलेलं नाही, एकाही गावाला गाव भेट दिलेली नाही, कुठेही शिरूर शहराला किती निधी दिला? 1 रुपया नाही. त्यामुळं त्यांनी काय वल्गना करणं म्हणजे तुम्हाला नाटकाच्या भूमिका एक वेगळ्या पद्धतीनं चांगली भाषणं करणं म्हणजे तुमचे मतदारसंघातले प्रश्न सुटतात असं नाही आहे. काल काहीतरी ते बोलताना म्हणाले आपल्याला संसदेमध्ये नंदी बैल पाठवायचा का वाघ पाठवायचा. आता वाघ पाठवण्याची भाषा कोल्याने करूच नाही. ते इतर म्हणेल आम्हाला संसदेमध्ये पोपट नाही पाठवायचे, विकास कामं करणारच माणूस पाठवायचं. उगाच काहीतरी लोकांना आवडेल टाळ्या घेणारी भाषणं करून मला सांगा संसद रत्न मला नाही मिळालं का? संसद रत्न मी कधी संसद रत्न खासदार अशी निर्दवली लावलीच नाही, कधीच नाही लावली. आमचे श्रेंग बारणे यांना 8 वेळा संसद रत्न मिळालं, यांना 3 वेळा मिळालं. हे सांगण्याचा अर्थ आहे की उगाच काहीतरी लोकांच्या भावनांशी खेळायचं हे काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. आणि लोकांना वाटायला लागलंय म्हणजे जे अजितदादा बोलले ते वस्तुस्थिती आहे की हे नटाचं काम नाही, म्हणजे विकास कामं करून ग्राउंडवर फिरणाऱ्या माणसाचं काम. आज मी माझ्या जनतेला आवाहन करेन, तुम्हाला राऊंडवर येणारा नेता पाहिजे की ग्राउंडवर काम करणारा नेता पाहिजे, हा प्रश्न सगळ्या लोकांना. एक रस्ता राऊंडवर येतात, कधीतरी वर्षात एखादी फिरी मारतात, एक गावाला येतच नाहीत, कुठेतरी नारायणगावला आले तर ते राऊंडवर येतात. ग्राउंडवर राहणारा माणूस त्यांना ते खिल्ली उडवतात माझी की गल्लीत फिरणारा गल्ली. अरे मी गल्लीतच फिरणार आहे. राजकारण मुळात तुमचं चालू होतं हे गल्लीमधूनच, डायरेक्टली तुम्ही दिल्लीत जाऊ शकत नाही. मला वाटतं हे विधान अत्यंत दुर्दैवी आहे. कारण जी वस्तुस्थिती मी मांडण्याचा प्रयत्न केला होता ती वस्तुस्थिती अशी होती की जेव्हा कांद्यावर निर्यात बंदी लादली गेली आणि सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं, तेव्हा महायुतीचे जे 39 खासदार संसदेमध्ये महाराष्ट्रातून गेले होते, हे सगळे खासदार मूग गिळून गप्प बसले होते. महाराष्ट्रातून जेव्हा उद्योगधंदे पळवले जात होते तेव्हा सुद्धा हे 39 खासदार मूग गिळून गप्प बसले होते. आणि म्हणून हे विधान होतं की दिल्लीतून गुबुगुबू वाजल्यानंतर माना डोलवणारा नंदीबैल पाठवायचा की सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या हितासाठी गरजणारा वाघ पाठवायचा, हे जनरल विधान होतं. मला वाटतं हे जर कोणी स्वतःवर ओढवून घेत असेल तर त्यांनी हे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण पद, उमेदवारी या सगळ्या मोहामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाजाची अशी चेष्टा करतोय का? आपण याला पोपटगिरी म्हणता? माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आवाज जर संसदेत उचलण्याला जर कोणी पोपटगिरी म्हणत असेल तर मला वाटतं हे दुर्दैव आहे आणि याचं उत्तर मायबाप जनता योग्य वेळी नक्की